नमस्कार. आजच्या या अरुणोदयच्या एपिसोडमध्ये आज मी आपणासमोर दोन कविता सादर करणार आहे. या दोन्ही कविता या व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत. त्यामुळे यांचा कवी कोण आहे याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने या कविता लिहिलेल्या आहेत त्यांना वंदन करून या दोन्ही कविता मी आज आपणासमोर सादर करणार आहे. पहिल्या कवितेमध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांचा उहापोह केलेला आहे. तर दुसऱ्या कवितेमध्ये आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्त्व बघतो, मानवाची वाढलेली ताकद बघतो. या सर्वांवर एक अद्भुत अशी शक्ती किंवा ज्याला सामान्य माणूस परमेश्वर असं म्हणतो त्याचं कसं नियंत्रण असतं हे सांगण्याचा प्रयत्न या दुसऱ्या कवितेमध्ये केलेला आहे. या दोन्ही कविता मी आपणासमोर आज सादर करीन आहे. या ऐकून जर आपल्याला त्या आवडल्या तर आपण आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या एपिसोडमधली पहिली कविता जी आहे ती अगोदर सांगितल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्म यांचा उहापोह करणारी आहे. म्हणजे मनुष्याला विज्ञानामुळे काय फायदा झाला आणि अध्यात्मामुळे त्याचं आयुष्य कसं विकसित होत गेलं हे सांगण्याचा प्रयत्न ह्या कवितेमध्ये कवीने केलेला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून जर आपण आपलं आयुष्य व्यथित केलं तर आपल्याला आयुष्य सुखाने जगता येईल असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. तर आता ही कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे विज्ञान आणि अध्यात्म. विज्ञान हे प्रयोगातून विकसित होतं, अध्यात्म हे योगातून प्राप्त होतं. विज्ञानामध्ये तपशिलावर भर असतो, अध्यात्मामध्ये तप आणि शील यावर भर असतो. विज्ञानामध्ये साधने वापरली जातात, अध्यात्मामध्ये साधना वापरावी लागते. विज्ञानामध्ये शोध असतो, अध्यात्मामध्ये बोध असतो. विज्ञानामुळे नवसृष्टी निर्माण होते, अध्यात्मामुळे नवदृष्टी तयार होते. विज्ञानामुळे तंत्रज्ञान असतं, विज्ञानामध्ये तंत्रज्ञान असतं, अध्यात्मामध्ये आत्मज्ञान असतं. विज्ञानामध्ये प्रकल्प असतात, अध्यात्मामध्ये संकल्प असतात. विज्ञानामध्ये शक्ती आहे, अध्यात्मामध्ये भक्ती आहे. विज्ञानामध्ये व्यासंग आहे, अध्यात्मामध्ये सत्संग आहे. विज्ञानामुळे धननिर्मिती होते, अध्यात्मामुळे मनःशुद्धी आणि समाधान लाभतं. असं या कवितेमध्ये कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याचा बोध घेऊन या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून जर आपण आपलं आयुष्य व्यथित केलं तर आपल्याला आयुष्य सुखाने जगता येईल. एवढंच या कवितेमधला बोध आहे. धन्यवाद. नमस्कार. या एपिसोडमधली दुसरी कविता मी आता आपणासमोर सादर करीत आहे. या कवितेमध्ये मानवाच्या मर्यादा ह्या कशा आहेत आणि एक अद्भुत शक्ती किंवा परमेश्वर ज्याला आपण म्हणतो तो या जगाचं कसं नियंत्रण करतो
हे सांगण्याचा प्रयत्न कवीने या कवितेमध्ये केलेला आहे. तर ही कविता मी आता आपणासमोर सादर करीत आहे. या कवितेचं शीर्षक आहे कोण नियंत्रण करतो. या कवितेचं शीर्षक आहे कोण नियंत्रण करतो. तर या कवितेला मी आता सुरुवात करीत आहे. कोण फिरवितो कालचक्र हे दिवसा मागून रात्र निरंतर. कोण मोजतो खेळ संपता आयुष्याचे अचूक अंतर. कोण निर्मितो श्वासांसाठी करुणेचा हा अमृतवारा. कोण फुलवितो आठवणींनी रंध्रारंध्रातून पिसारा. कोण राखतो काळजावरती शरीराचा हा खडा पहारा. कोण राखतो काळजावरती शरीराचा हा खडा पहारा. कोण शिकवितो कसा धरावा स्वप्नांमधला मुठीत पारा. कोण बोलतो निमूट रात्री शरीराची ही शरीर भाषा. कोण रुजवितो गर्भामध्ये जगण्याची ही नाजूक आशा. कोण सोडतो श्वासामधुनी रक्तामधल्या प्रेमळ लहरी. कोण साठवी गंध कळ्यातून दव भरल्या या गुलाब प्रहरी. रात्रीच्या या रोज ललाटी चंद्रटिळा हा कोण रेखितो. वसुंधरेला नाता नाता सूर्याआधी कोण देखितो. आई नसता जगात जरीही घास भरवितो कोण तरीही. पहाट स्वप्नील कोण दावितो कटुस्मृतींची रात्र जरीही. रचितो कैसा कोण नभातून थेंबामधली भिजली गाणी. मातीच्या या ओठांमधून कोण फिरवी हिरवी गाणी. कोहम कोहम कोण वदवितो प्रश्न चिरंतर बाकी नश्वर. उत्तर असते एकच एकच ईश्वर 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 ईश्वर. ही कविता इथेच संपते. तर ह्या कवितेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मनुष्याने हे किती गमजा मारल्या तरी एक अद्भुत शक्ती किंवा परमेश्वर या सर्व सृष्टीचं कसं नियंत्रण करतो हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये कवीने केलेला आहे. ह्या दोन्ही कविताचा एपिसोड इथेच संपतोय. या दोन्ही कविता जर आपल्याला आवडल्या तर आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा. धन्यवाद.